बल्लारपूर नगर परिषदेच्या एरियामध्ये आपण आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद पंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि सगळे पक्ष असतील किंवा उमेदवार आहेत सगळे जिंकण्याकडे किंवा निवडणूक लढून जिंकून पदाचा उपभोग घेण्यासाठी सगळे कामाला लागलेले आहेत. अशामध्ये लोकराज्य टी व्ही चॅनल प्रत्येक प्रभागात आणि नगर परिषद भेट घेत एकंदरीत तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर बल्लारपूर जी नगर परिषद आहे ही खूप मोठी आहे. औद्योगिकदृष्ट्या बल्लारपूर असल्यामुळे इथे आर्थिकदृष्ट्या खूप मोठे कामं इथे आणि इथे पेपर मिल देखील असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये या बल्लारपुरांची ओळख आहे आणि त्यामुळे जवळजवळ 2025च्या निवडणुकीमध्ये 9 उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी महिलांनी अर्ज भरलेला आहे. यात मग काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, उभाटाचे शिवसेना आहे, अशा 9 उमेदवारांनी जवळजवळ इथे अर्ज दाखल केलेले आहेत आणि ते पात्र आहेत. खरं तर नगरसेवकसाठी 191 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत आणि सगळ्यांची तयारी जोरदार सुरू आहे. इथे भारतीय जनता पक्षांची देखील प्रतिष्ठा पणाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याची भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा हे बल्लारशाचेच आहेत, त्यामुळे ग्रामीण विभागाचे आहेत, त्यामुळे नक्कीच यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि बंडखोरी देखील इथे झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम केलेल्या मूलचंदानीला तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या सुनेसाठी उबाटा गटामधनं त्या आहेत. खरं तर चुरशीची लढत असणार आहे आणि या बल्लारशासारख्या मोठ्या नगर परिषदेत काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत आणि म्हणूनच लोकराज्य टी व्ही चॅनल सगळ्यांकडे पोहोचत नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उकल काढण्यासाठी आमची संपूर्ण टीम नगरसेवक ते नगराध्यक्षापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे. नमस्कार. आज आपण बल्लारशा नगर परिषद या क्षेत्रामध्ये आहोत आणि एकंदरीत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सगळीकडे प्रचाराचा देखील वेग वाढला आहे. अशामध्ये खरंच बल्लारशा नगर परिषद कुठल्या समस्येने ग्रासला आहे काय किंवा नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत त्यांचा एकंदरीत काय विकासाचा पाडा असणार आहे, काय दृष्टिकोन असणार आहे, हे लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्यासोबत खास विशेष मुलाखतीमध्ये अलकाताई वाडई आहेत. खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडनं काही समस्या इथल्या जाणून घेणार आहोत आणि त्यांचा काय पायंडा ते देखील जाणून घेणार आहोत. नमस्कार. खरं तर बल्लारशा नगर परिषद हे जे क्षेत्र आहे महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाई मुनगंटीवार यांचं क्षेत्र राहिलेलं आहे. अशामध्ये आपलं काय एक युनिक किंवा जनसामान्यात किंवा जनमतदारांमध्ये आपण कुठला विकासाचा पायंडा घेऊन आता या मैदानात आपण उतरला आहात, काय सांगाल? मी बल्लारशा शहराचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीन आणि हे जे रस्ते आहे रखडलेले, जे नाल्या आहे, आज मी फिरली सगळीकडे वस्ती विभाग आहे, राणी लक्ष्मीबाई नगर आहे, तिकडे कॉलरी एरिया आहे, तिकडे सगळे तुटलेले रस्ते आहे, तुटलेल्या नाल्या आहे, काहीचे चेंबर उघडे आहे. अशा याच्या रोगराई निर्मूलनासाठी मी रस्त्याचे पहिल्यांदा ते काम करील आणि जे आरोग्यासाठी आहे, जे महिलांसाठी जे स्वतःचे स्वच्छतागृह आजकाल फॉरेनमध्ये वगैरे कसे स्वच्छतागृह राहते चांगल्या तऱ्हेने, तसे आपल्या इकडे स्वच्छतागृह वगैरे महिलांसाठी नाहीच आहे. आता ते महिलांसाठी खास मी स्वच्छतागृहाचं निर्मूलन करीन आणि जे पाणी पुरवठा आहे पाणी पुरवठ्याला स्मार्ट मीटर बसवून त्यांना सगळ्यांना घरोघरी पाणी पुरवठ्याची यंत्रणा पूर्ण करीन आणि पुन्हा आरोग्यविषयक जे आपल्या इथे आरोग्यविषयक सोनोग्राफी नाही आहे इथे सरकारी दवाखान्यात आणि सोनोग्राफीसाठी पण हे करीन, सर्जन एखादा आणि डॉक्टर आणि त्या याच्याने मी बल्लारपूर शहराचा विकास करेन. नक्कीच मूलभूत सुविधांचा अभाव आपण नक्कीच बघितलं, पण मात्र सोशल मीडिया असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये बोटिंगल गार्डन आहे, सैनिकी स्कूल आहे, बसस्थानक आहे, अशा विविध विकास कामांची यादी विरोधकांकडनं वाचवल्या जाते. आता आपला खरा विरोधक कोण आहे? BJP असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा मनसे, शिवसेना आणि इथे काँग्रेसचे मूलचंदाने देखील यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांची सून मैदानामध्ये आहे आणि ती देखील पदाची दावेदारी करतात. अशावेळी काँग्रेसला काही धोका आहे का किंवा आपण 34 उमेदवारासह मैदानात आपण उतरला आहात
आता खरी लढाई सुरू झालेली असं देखील बोललं जातं. आता खरा विरोधक आपला कोण असणार आहे किंवा आपल्या माध्यमातून लोकराज्यच्या टी व्हीच्या माध्यमातून आपण त्यांना काय आवाहन करणार आहात? नाही, मला तर असं वाटत नाही की माझा कोणी विरोधक असेल म्हणून. आणि मी तर हे मला सगळ्यांच्या विरोध कोणाचाच नाही आहे. मला माझे सगळे बल्लारसीवासी आणि हे सगळे माझे सगळे ओळखीचे आहे. आज मी 26 वर्षापासून इथे प्रॅक्टिस करत होती, त्याच्यामुळे मला पूर्णच बल्लारशी ओळखते. आणि बंडखोरी जे ते आहे ते आता त्यांच्याच घराघरामध्ये अध्यक्षपदाचं यावं का, पहिले ते पहिले त्यांचे झाले, त्याच्यानंतर त्यांची बायको, त्यांच्यानंतर आता सून, म्हणजे दुसऱ्यांना काही चान्स भेटू द्यायचा काही नाही आहे. म्हणून ते मी आज यावेळेस मला काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवून मला तिकीट दिले. नाही, नक्की आता बल्लारपूर शहरातल्या नागरिकांना किंवा मतदारांना आपण शेवटी काय आव्हान करणार आहात? खरं तर मूलभूत सुविधांचा अभाव असेल किंवा परंपरेगत आपणच सत्तेत बसावं याचा देखील आपण खुलासा केला आहात. आपलं इथे अनेक वर्षांपासून BJPची सत्ता राहिलेली आहे. मग अशामध्ये आता खरंच आपला विरोधक कोण आहे किंवा कशी लढाई असणार आहे? शेवट मतदारांना आपण काँग्रेसकडनं काय आव्हान करणार आहात? माझ्या विरोधामध्ये रेणुका दुधे आहे. मुलचंदाची सून, तिचे नाव काय, चैताली मुलचंदानी. या दोघी विरोधक आहे. बाकी तर असं काहीच नाही. मी त्यांच्या हिशोबाने सगळे काँग्रेस पक्ष, आमच्या इथे 34 ह्याचे सगळे काँग्रेस पक्ष निवडून देईल बा. आणि मी सगळ्या शहराचे मूलभूत गरजा सगळं निर्मूलन करेन सगळ्या. मी अलका अनिल वाढई, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, चंद्रपूर येथे 15 वर्षापासून कार्यरत आहे. आता मला काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून आता मला तिकीट दिली, त्यामुळे मी बल्लारपूर शहराचा सर्वांगीण विकासासाठी मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. तरी मला सगळ्या जनतेने मला भरभरून वोट देऊन मला विजयी करावं हीच माझी इच्छा आहे. ह्या होत्या वाडे मॅडम. खरं तर उच्च विभूषित आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शांत आणि संयमी स्वभाव आपण लोकराज्य टी व्ही माध्यमातून ऐकत आहात की इथल्या ज्या मूलभूत समस्या असतील, मग आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, पर्यावरणाच्या असतील, प्रदूषणाच्या असतील किंवा इथलं एकंदरीतचं वातावरण, त्यांना मुळात असं वाटते की इथल्या जे जनसामान्यांच्या आहे, जी झोपडपट्टी आहे, जनसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत असा देखील त्यांनी उल्लेख केला. इथे सोनोग्राफी बरोबर नाही, आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत, शुद्ध पाणी पिण्याच्या देखील समस्या आहेत. अशा वेळेस आपण निवडून आलो तर नक्कीच या संदर्भात आपण काम करू असं देखील त्याने सांगितलं. एकंदरीत मुलचंदानी यांच्या सून मैदानामध्ये आहेत उबाटा तर्फे. ते देखील माझ्या शर्यतीत नाहीत किंवा भारतीय जनता पक्षाच्या ज्या दुबे मॅडम आहेत त्या माझ्या शर्यतीत नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. खरं तर लोकराज्य टी व्ही चॅनल प्रत्येक प्रभागात आणि प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न अशा नेत्यांपुढे ठेवत त्यांच्याकडनं त्या प्रश्नाचे उकल जाणून घेण्याचा आम्ही पूर्ण निवडणुकीमध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि प्रत्येक प्रभागातील समस्यांचा ज्या समस्या आहेत ती लोकांपुढे येऊन त्यांची नक्कीच नेत्यांकडनं उकल व्हावी, त्या समस्या दूर व्हाव्या, हा आमचा एकमात्र हेतू आहे. आणि या खास मुलाखतीमध्ये आम्ही त्यांच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. पुढे देखील प्रचारामध्ये आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि या जनसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश गणवीरसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.